नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. शिर्डी येथे साईबाबाचे दर्शन घेऊन विरारकडे परतणाऱ्या साई भक्तांच्या कारला विक्रमगड तालुक्यात भीषण अपघात झाला. जांभा गावाजवळील उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार तब्बल 100 फूट खोल दरीत घसरून झाडांना धडकली. या भीषण अपघातात 27 वर्षीय श्रद्धा संतोष भानत हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विरार येथील शोरबाग सोसायटीमध्ये राहणारे भानत कुटुंब शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर सोमवारी 29 जूनला नाशिक जव्हार मनोर मार्गे ते विरारकडे परतत होते. दरम्यान विक्रमगड जवळील जांभा गाव परिसरातील उतारावर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या कथड्या लगतून सुमारे 100 फूट खाली घसरून झाडांवर आदळली. या अपघातात 27 वर्षीय श्रद्धा संतोष भानत हिचा मृत्यू झाला, तर 47 वर्षीय अर्पणा संतोष भानत आणि 26 वर्षीय ऐश्वर्या संतोष भानत या गंभीर जखमी झाल्या. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच जांभा गावातील ग्रामस्थ, रस्त्याने जाणारे वाहन चालक तसेच विक्रमगड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दाट झाडीमध्ये अडकलेल्या कारमधून जखमींना मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मदत कार्य वेगाने पार पडले. प्राथमिक तपासात पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताप्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून विक्रमगड पोलीस अधिक तपास करत आहेत. वाहनाचा वेग, रस्त्याची परिस्थिती आणि अन्य तांत्रिक बाबींचाही तपास केला जात आहे. पावसाळ्यात घाट रस्ते आणि उतारावरील मार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे, सुरक्षित अंतर राखणे आणि अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही क्षणाचा निष्काळजीपणा एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. सुरक्षित प्रवास हा सर्वात मोठा पर्याय आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.